मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। केंद्रीय मंत्री यांचं नाव चर्चेत आहे, पण राज्यातील एका महत्त्वाच्या मंत्र्याच्या नातेवाईक भागीदार म्हणून आहे। जैन बांधवांनी आंदोलन केल्यानं धर्मदाय आयुक्तांनी योग्य निर्णय घेतला असं रोहित पवार यांनी म्हटलंय। पाहूयात। आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होता, सरकार जागा होईल असं दिसतंय का? बघा, सरकार झोपलंय नाही तर झोपायचं सोंग तिथं करत आहे। आपण आपले प्रयत्न करायचे असतात। आम्ही त्या अनुषंगाने तिथं प्रयत्न करत आहोत। रस्त्यावर उतरतोय, उपोषण करतोय, आंदोलन करतोय, 800 किलोमीटर तिथं चालतोय। आम्ही आमचं काम तिथं करत आहोत। आम्ही विरोधातले आहोत, आम्ही लोकातले आहोत। लोकांच्या अडचणी आम्ही जाणू शकतो, आम्ही समजू शकतो। आज खऱ्या अर्थाने लोक अडचणीत आहेत, त्या अनुषंगाने लोकांची बाजू घेत आज या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत। सरकार या बाबतीत काय करेल माहीत नाही, पण आमचं संघर्ष अजून जास्त ताकदीने येत्या काळामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि या सरकारला कुठं ना कुठेतरी गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आता जैन बोर्डिंग प्रकरणात आता धर्मदाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव समोर येत होतं। केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव चर्चेत तर आहेच, त्याबद्दलची माझ्याकडे खूप माहिती आहे असं नाही, पण राज्यातले एक मंत्री, अतिशय महत्त्वपूर्ण पदाचे व्यक्ती, त्यांचे पण नातेवाईक याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत पार्टनर म्हणून, असं आम्हाला तिथं कळालं होतं। आणि तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याचबरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठंतरी धर्मदाय आयुक्तांना तिथं तो निर्णय घ्यावा लागेल। मी मनापासून धर्मदाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो। खरं तर धर्मदाय आयुक्त आपण जर बघितलं तर ते तसं ज्युडिशरी येतं, नाहीतर वकिली येतं, नाहीतर आपण ज्याला न्याय व्यवस्था येतं त्याला त्याचं म्हणतो। खरं तर सरकारकडनं हा कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता। सरकारमध्ये असणारे काही नेते जर पैसा खाण्यासाठी मंदिर हटवणार असतील आणि जैन समाजाचं हॉस्टेल तिथं हडप करून एक 3000-4000 कोटीची बिल्डिंग बांधणार असेल तर सरकारकडनं निर्णय घेतला पाहिजे होता। पण दुर्दैव असं सरकार त्या बाबतीत कुठेही लक्ष द्यायला तयार नव्हतं। शेवटी या लढ्याला यश आलं, लोकांच्या लढ्याला यश आलं आणि ते जर न्याय कोणी दिला असेल तर धर्मदाय आयुक्तालय त्या ठिकाणी दिला। पण फक्त फाईल मूव्ह होताना एवढी फास्ट फाईल कुठल्या टेबलवर आणि कुठल्या विभागात मूव्ह झाली हे सुद्धा कुठे ना कुठे त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे असं वाटतं। शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णींकडून आंदोलन देखील झालेलं आहे, त्यामध्ये कुठेतरी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा तिथं समोर येताना पाहिलं। बघा, आपण जर गेलो तर जो काही शनिवार वाडा आहे त्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो, पण आम्हाला काय वाद वाढवायचा नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की जैन समाजाचं आंदोलन तीव्र होत असताना जैन समाजाच्या लोकांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरायची जेव्हा वेळ आली, मंदिराचा मुद्दा जेव्हा पेटला होता, त्या विषयावरचं लक्ष बाजूला जावं यासाठी भाजपने स्टंटबाजी केली, असं एवढंच आमचं तिथं मत आहे। बच्चू कडू जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःला संपवण्यापेक्षा आमदारांना संपवावं असं भडकावू। बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत, त्यांच्या भावना या योग्यच आहेत, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूली आहेत। पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही 4 वेगळ्या गोष्टी सुद्धा जात असतात। संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाहीतर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात। त्या भाषेचा आम्ही निषेध करतो, पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत असं या ठिकाणी नमूद करतो। संजय शिरसाट आता म्हणतात की जे शेतकरी होते त्यांचं वडील हे आमचेच कार्यकर्ते होते, त्यांची इच्छा होती की मी माझ्या हातातून त्यांचा उपोषण आहे त्या ठिकाणी सुटावं, म्हणून त्यांना ते घरी घेऊन आले आणि असं म्हणजे आता ते म्हणायला काही म्हणतील ना। आता असले नग जर भरले असलेल्या या सरकारमध्ये या सरकारचं करायचं काय? म्हणजे आता तुम्ही कुणी असला, मित्र असू नाहीतर एखादा जवळचा व्यक्ती असो, उपोषण करत असेल तर तो काय स्वतःसाठी करत नसतो, त्याच्या भावना या शेतकऱ्याच्या बाजूच्या असतात, शेतकऱ्यासाठी असतात, नाहीतर सामान्य लोकांसाठी असतात। त्यामुळे उपोषणाच्या ठिकाणी वेळात वेळ काढून, आता त्यांना थोडा वेळ कमी आहे ना, तिथं सिडकोची जमीन खाण्यासाठी 50,000 कोटी रुपये आता कुठं पचवायचे हा एक मुद्दा असेल, हॉटेल कुठलं विकत घ्यायचं, जमिनी कुठलं विकत घ्यायचं, याच्यामध्ये कदाचित ते व्यस्त असतील, त्यामुळे त्यांना वेळ झाला नसावा। असल्या नगांना या सरकारमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यांनी आता दिवस मोजायला सुरुवात करावी। सिडको या प्रकरणामध्ये 100% त्यांना तिथं राजीनामा हा द्यावाच लागेल। त्यांचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः शेती करतात, त्यांचे अनेकदा व्हिडिओ तुम्ही पण बघितले असतील। सातारा जिल्ह्यात त्यांचं गाव आहे, तिथं जाऊन शेती करतात, परंतु त्यांचेच हे संजय शिरसाट बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला पुरावा मागितला होता कशाच्या बाबतीत, सिडकोच्या बाबतीत 12,000 पानाचा पुरावा दिला, पण त्या बाबतीत ते चूप आहेत।
नुसते पुरावे मागायचे, दिले की गप्प बसायचं. तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. एकदा धाडस दाखवायचं असेल ना, शिरसाटांना घरी बसवा, पुरावे दिलेले आहेत. फक्त मी दिलेत असं नका समजू, सुप्रीम कोर्टाने सुद्धा पुरावे दिलेले आहेत. आणि त्याला दुष्काळात 13वा महिना म्हणून आता या शेतकऱ्याच्या बाबतीतलं हे कृती म्हणजे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये बसवून हॉस्पिटलला नेण्यापेक्षा आणि तुम्ही त्या उपोषणाच्या स्थळी जाण्यापेक्षा तुमच्या भारी घरामध्ये आणून त्याचं उपोषण तुम्ही सोडवत असता. हा जो पराक्रम आहे, या पराक्रमाला त्यांना बक्षीस, त्यांचा राजीनामा घेऊनच त्यांना बक्षीस दिलं पाहिजे असं मला वाटतं. श्रीकांत शिंदेंनी एक बैठक घेतली, त्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळते की स्वतंत्र लढायचं, युतीमध्ये नको. नागपूर असेल, नाशिक असेल, अन्य ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळतं. आता भाजपमध्ये नक्की कशामुळं असेल? ते बघा, नाराजगीचा सूर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला आणि अजितदादांच्या पक्षाला कुणकुण लागलेली आहे. पर्याय राहणार नाही. भाजप त्यांना वेगळंच लढायसाठी सांगणार आणि तसाच आदेश हा दिल्लीवरनं आणि महाराष्ट्राच्या भाजप श्रेष्ठींकडून येणार. हा अंदाज लागल्यानंतर एक वातावरण निर्मिती करतात, कार्यकर्त्यांना बोलायला सांगतायत की बाबांनो आपण वेगळं लढू. काही नाही, भाजपने सांगितलंय वेगळं तुम्हाला लढावं लागतील. म्हणजे 2029 लोकसभा आणि विधानसभा याची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. जसं ऑपरेशन लोटस 1 याच्यात आमचा पक्ष तोडला, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष तोडला, आता आपल्याला म्हणावं लागेल ऑपरेशन 2 ही सुरुवात झालेली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था वेगळे लढतील आणि 29च्या आधी दादांचे बरेचसे आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे बरेचसे आमदार हे भाजप नक्कीच स्वतःकडे घेतील आणि त्यांना तिथं लढवतील. पण ऑपरेशन 2 लोटस करा, नाही तर 3 करा, नाही तर 5 करा. आता लोकच तुम्हाला कंटाळलेले आहेत. लोकच म्हणतील की या लोटसला आपलं चिखलात आणि तिथंच ठेवलेलं बरं आहे आणि इकडं मात्र आपल्याला लोकांची रयतेची सरकार आणण्यासाठी वेगळा प्रयत्न तिथं करावा लागेल. म्हणजे मोठे म्हणतात की 250 दिवस माझ्यावर मीडिया ट्रायल झाली, त्या दरम्यान मी 2दा मरता वाचत. ते त्यांनाच माहिती असावं, मला माहीत नाही. आता ते आजारी होते, त्यातून ते बरे झालेत असं थोडंसं दिसतंय त्यांचं भाषण वगैरे ऐकल्यानंतर. आता ते अजून चांगले बरे व्हावेत. एक व्यक्ती म्हणून मी त्या ठिकाणी अशी इच्छा इथं व्यक्त करतो. फक्त कृपा करून मला या सर्व नेत्यांना एवढंच सांगायचंय, बाबांनो, बहुजन समाजाचा शेतकरी अडचणीत आहे, बहुजन समाजाची युवा अडचणीत आहेत, बहुजन समाजाच्या महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नुसतं जातीवाद वाढवण्यापेक्षा बहुजन समाजाच्या बाजूने 4 शब्द जर तुम्ही बोललात तर लोक नक्कीच तुम्हाला परत एकदा स्वीकारतील. आणि राहिला प्रश्न इतर गोष्टींचा, अजून त्याची ट्रायल सुरूच आहे. कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रायल त्यांच्या मित्रपरिवाराची, ज्यांनी गुंडागर्दी आणि मर्डर मोठ्या प्रमाणात केली, ती ट्रायल चालूच आहे. आता न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे तिथं सुद्धा सामान्य लोकांना, देशमुख परिवाराला, मुंडे परिवाराला, आमच्या ज्या तिथं एक मुंडे भगिनी तिथं लढत आहेत, ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. तर दादागिरी सरकारमध्ये वाढली असेल आणि इलेक्शनला जर गुंडागर्दी वापरली असेल तर गुंडागर्दी नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. त्यामुळे जे गुंड प्रचारात होते आता त्यांना असं वाटतंय की आपलंच सरकार आलंय. म्हणजे गरीबाला कुठंच वाटत नाही आपलं सरकार आलंय, पण गुंडांना, कॉन्ट्रॅक्टरला, पैसेवाल्यांना मात्र काही ठराविक सत्ताधारी लोकांचे जे बिल्डरचे मित्र आहेत त्यांना वाटतं की आपलं सरकार आलंय, गरीबाचं आलं नाही. त्यामुळे गुंडागर्दी ही कमी होण्यासाठी आम्ही जो संघर्ष करतच आहोत, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही ठोक निर्णय नाहीतर योग्य असे निर्णय घ्यायला कुठे घेतलेले दिसत नाही. महाराष्ट्र देशामध्ये गुंडागर्दीसाठी 1 नंबर आहे, करप्शनसाठी 1 नंबर आहे आणि त्यात पुणे या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दीसाठी 1 नंबर आहे आणि करप्शनसाठी सुद्धा 1 नंबर आहे. म्हणजे पुणे कशासाठी ओळखलं जात होतं तर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं. आज गुंडागर्दीचं आणि करप्शनचं माहेरघर म्हणजे पुण्याची पूर्णपणे ओळख नवीन पुण्याच्या शिल्पकारांनी बदलली असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.